आपल्या मनाप्रमाणे जीवन जगणं म्हणजे स्वातंत्र्य, असे कुठेतरी आम्ही एक व्याख्या तयार करून ठेवलेली आहे आणि त्या व्याख्येप्रमाणे जगण्यासाठी आम्ही धडपड करत राहतो. ज्याला तुम्ही स्वातंत्र्य देत आहात त्याला त्याची परिपक्वता असणं गरजेचं आहे. भले तो व्यक्ती असो, संस्था असो किंवा देश असो. मित्रांनो, स्वातंत्र्य तुम्हाला मग ते आर्थिक का असे ना, वैचारिक असेल, भावनिक असेल, राजकीय असेल, विविध प्रकारचं स्वातंत्र्य आम्ही मानतो. पण हे स्वातंत्र्य देण्यासाठी तुम्ही ज्याला स्वातंत्र्य देणार आहात तो सक्षम असायला हवा. आम्हाला स्वैराचार हवा आहे, आम्हाला स्वातंत्र्य नको आहे. स्वैराचार हा बिगर जबाबदारीचा असतो, कसंही वागा. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वतःचं तंत्र जे तुम्हाला उन्नतीकडं, प्रगतीकडं, सत्याकडं घेऊन जातं ते तंत्र म्हणजे स्वतंत्र. परमानंदाच्या पलीकडचा आनंद नाही, तसं परमस्वातंत्र्याच्या पलीकडे स्वातंत्र्य नाही. शरीराला काय हवं आहे हे झालं स्वातंत्र्य, आणि शरीर हवं आहे की नको हे झालं परमस्वातंत्र्य. बऱ्याच जणांना असं वाटतं ध्यान करणे म्हणजे मन एकत्रित करणे. कधीच नाही. मन आणि शरीराच्या पलीकडे जाणे म्हणजे ध्यान आहे. मग तिथं मनाचा संबंध येतोच कुठे? तुम्ही ज्यावेळेस मन एकाग्र करताना तेव्हा ते ध्यान नसतं. लक्षात ठेवा. तुम्ही कुठलीही गोष्ट या जगामध्ये ध्यान देऊन जर केली तर तुम्ही जी गोष्ट कराल त्यातून तुम्ही मुक्त व्हाल. एखादी क्रिया, एखादी वासना पुन्हा पुन्हा का निर्माण होते? कारण तिच्यावर आमचं काय नसतं, भोग घेत असताना ध्यान नसतं आमचं. ध्यान जे आहे ते तुमच्या चित्तासंदर्भात आहे. ध्यान तुमच्या मना किंवा शरीराच्या संदर्भात नाही आहे. ध्यान तुम्हाला चित्ताच्या पलीकडे घेऊन जातं. काही लोकांना असं वाटतं की नाही, अरे मग शरीर आणि मनाच्या पलीकडे गेलं तर मग जीवनात काय आनंद राहणार आहे? सगळं तर भोग इथंच आहे. मग तिथं सगळं असं म्हणजे वैराग्य आणि असं सगळं म्हणजे ते काय मजा आहे त्याच्यामध्ये, असं आमच्या कल्पना आहे. या तरुण पिढींना काय वाटतं की अध्यात्म म्हणजे काय हो? ते नुसतं देव 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 आणि नुसतं टाळ कुटवायचे, नुसतं ते हे याला काय अर्थ आहे? जीवनामध्ये रंग पाहिजे, जीवनामध्ये उत्सव पाहिजे, आनंद पाहिजे. जेवढा उत्सव आणि आनंद एखाद्या योग्याच्या जीवनामध्ये असतो तेवढा सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये नसतो. सामान्य मनुष्य भोग घेतल्यानंतर फ्रस्ट्रेट होतो. जेव्हा आम्ही ध्यान आमचं जागृत ठेवतो तेव्हा आम्ही त्या घटनेमधून, त्या व्यक्तीमधून, त्या प्रसंगामधून, त्या वासनेमधून, कामणीमधून काय होतो? अलिप्त होतो. ज्याला मिळालेलं नाही आहे, ज्याला आजार झाला आहे, त्याला ते जीवन वाढवण्यासाठी तो किती खर्च करतो, लाखो रुपये खर्च करतो. आणि ज्याला मिळालं आहे त्याला ते कळलेलं नाही आहे, कारण ध्यान जागृत नाही आहे. की तुम्ही ध्यान जे आहे ती तुमच्या आतलं परम स्वातंत्र्य आहे. बाहेर तुमच्या जगामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे की नाही माहीत नाही, पण तुमच्या आतमध्ये परम स्वातंत्र्य असलं पाहिजे. प्रत्येकजण स्वतःमध्ये सम्राट आहे. त्याच्या आतलं जे सम्राटपण आहे ते स्वातंत्र्य आहे ते तुम्हाला तेव्हाच उपभोगता येईल जेव्हा तुम्ही तुमची ध्यानाची प्रक्रिया काय कराल? जागृत ठेवाल. मित्रहो, स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं आहे, परंतु त्याची व्याख्या आणि त्याची व्याप्ती या दोन गोष्टींवर आपण कधी चिंतन करत नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा आम्ही सरळ अर्थ काढून आम्ही आमच्या मनाच्या जे काही इच्छा असतील, आकांक्षा असतील त्यांच्या मागे धावत असतो. आपल्या मनाप्रमाणे जीवन जगणं म्हणजे स्वातंत्र्य, असे कुठेतरी आम्ही एक व्याख्या तयार करून ठेवलेली आहे आणि त्या व्याख्येप्रमाणे जगण्यासाठी आम्ही धडपड करत राहतो. मग कधीकधी आमचं स्वातंत्र्य आमच्यावर उलटतं आणि आमचा सर्वनाश करून घेतं. मग त्याला स्वातंत्र्य कसं म्हणायचं? स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र. स्वतंत्राने तुम्ही तेव्हा जगू शकता जेव्हा तुम्ही परिपक्व असता. एखाद्या लहान मुलाला जर त्याचं जगण्याचं स्वातंत्र्य देऊन टाकलं तर ते फार काळ जगू शकणार नाही, कारण त्याला त्याच्या अन्नाचा शोध घेणं, स्वतःची भूक भागवणं, गरजा भागवणं, स्वतःला सुरक्षित ठेवणं या सगळ्या गोष्टींसाठी ते परावलंबी आहे, ते अपरिपक्व आहे. स्वातंत्र्य स्वैराचार तेव्हाच घडतं जेव्हा त्याच्यामध्ये परिपक्वता नसते. ज्याला तुम्ही स्वातंत्र्य देत आहात त्याला त्याची परिपक्वता असणं गरजेचं आहे. भले तो व्यक्ती असो, संस्था असो किंवा देश असो. कुठलाही देश गुलामीच्या एखाद्या साखळदंडाखाली, बंधनाखाली का येतो? कारण तो स्वतःला सांभाळण्यासाठी सक्षम नसतो. असं म्हटलं जातं की या जगातली सर्व संपत्ती जर समान वाटून दिली तर तुम्हाला 5 वर्षांनी पुन्हा ती संपत्ती त्या विशिष्ट 3% लोकांजवळ जमा झालेली दिसेल आणि 97% लोक तुम्हाला पुन्हा ब्रोक झालेले दिसतील. आर्थिकदृष्ट्या ते दिवाळखोर झालेले दिसतील.
कारण त्यांना संपत्ती निर्माण करण्याचं आणि तिचं संरक्षण करण्याचं, जतन करण्याची कला त्यांच्याकडे नाही आहे. त्यांना फक्त खर्च करायचं माहिती आहे. मित्रांनो, स्वातंत्र्य तुम्हाला मग ते आर्थिक का असे ना, वैचारिक असेल, भावनिक असेल, राजकीय असेल, विविध प्रकारचं स्वातंत्र्य आम्ही मानतो. पण हे स्वातंत्र्य देण्यासाठी तुम्ही ज्याला स्वातंत्र्य देणार आहात तो सक्षम असायला हवा. तुम्हाला जर तुमचं स्वातंत्र्य सांभाळता नाही आलं तर तुम्ही आपोआप गुलामीच्या बंधनाखाली अडकले जाता किंवा स्वतःला तुम्ही गुलामीच्या खाली झोकून देता, स्वतःहून घेऊन जाता. जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळते, एखाद्या शाळेमध्ये तुम्हाला एक वर्गनायक बनण्याची संधी मिळते, एखाद्या परिसरामध्ये तुम्हाला त्या परिसराचं नेतृत्व करण्याची संधी मिळते, त्यावेळेस आम्ही 4 पावलं मागे सरकतो. तुम्हाला तिथे स्वातंत्र्य आहे आणि ज्यावेळेस तुम्ही नेतृत्व करता त्यावेळेस तुम्हाला ते स्वातंत्र्य आणखी मोठ्या प्रमाणात मिळतं, परंतु आम्ही ते नाकारतो. कारण आम्हाला माहिती आहे स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते. स्वातंत्र्य ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते तुमच्या समोर अगोदर जबाबदारी घेऊन येतं आणि जो जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार असतो त्यालाच ते स्वातंत्र्य लाभतं. बघा, आज प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याचा परिणाम आम्ही बघतो की कोणी कुठेही कोणावरही कसल्याही प्रकारचे आरोप करतो. कुठल्याही अभद्र भाषेमध्ये अगदी राजकीय लेवलला सुद्धा लोक वक्तव्य करतात. सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे सत्य असलेल्या गोष्टींना सुद्धा खोटं ठरवलं जातं आरोपांच्या माध्यमातून. ढळढळीत खोटं लोक तोंडावर बोलताना दिसतात. आणि हे सगळं कशामुळे आहे? अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य पात्रता नसताना मिळाल्यामुळे आहे. मग जसं आम्ही आमच्या संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य दिलं, जसं आमच्या या पूर्णपणे प्रकृतीने आम्हाला स्वातंत्र्य दिलं, त्या स्वातंत्र्याचा आम्ही स्वैराचार करतो. आणि मग हे सांसारिक जीवनामध्ये जे स्वातंत्र्य ते आम्हाला का मिळत नाही? कारण ते आम्हाला नको आहे. आम्हाला स्वैराचार हवा आहे, आम्हाला स्वातंत्र्य नको आहे. स्वैराचार हा बिगर जबाबदारीचा असतो. कसंही वागा, हां, कसंही वागा, त्याला काय म्हणतात? स्वैराचार. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वतःचं तंत्र जे तुम्हाला उन्नतीकडं, प्रगतीकडं, सत्याकडं घेऊन जातं ते तंत्र म्हणजे स्वतंत्र, म्हणजे स्वातंत्र्य. स्वतंत्राने जगण्याची जी काही परवानगी आहे तिला स्वातंत्र्य असं म्हणतात. पण आम्ही स्वातंत्र्याची व्याख्या कशी करतो? आमची मनमानी म्हणजे स्वातंत्र्य. तुम्हाला तुमच्या मनमानीप्रमाणे वागणूक जर दिलं तर तुम्ही लवकर आम्हाला हॉस्पिटलमध्ये सापडाल किंवा वेळेच्या इस्पितळामध्ये सापडाल. म्हणजे आम्हाला आमचं स्वातंत्र्य रोगट बनवतं, विकृत बनवतं, हिंसक बनवतं, क्रोधी बनवतं आणि आमच्या जीवनाचा विकास खुंटवून टाकतं. तुम्ही कल्पना करा बरं, आज तुमच्या समोर तुमच्या वारसांमध्ये भरपूर पैसा, भरपूर संपत्ती, भरपूर सगळ्या सुखसुविधा सगळं जर असेल तर आज तुम्ही स्वतःला ज्या जबाबदारीने आणि ज्या एका शिस्तबद्ध रीतीने स्वतःला आज ठेवलेले तसं ठेवलं असतं का? तुमच्या शरीराचा आकार आता जसं तुमचा हेल्थ आहे तशी हेल्थ असती का? तुमचे विचार आज ज्याप्रमाणे प्रगल्भ आहेत, संघर्ष करण्यासाठी तयार आहेत तसे असते का? नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही लवकरच स्वातंत्र्याचा स्वैराचार करून टाकतो. म्हणून आम्हाला स्वातंत्र्याचं कधी महत्त्व कळत नाही. मग जर आम्हाला स्वातंत्र्यच कळलेलं नाही आहे तर मग सद्गुरू आज परम स्वातंत्र्याची गोष्टी करताय. आम्हाला आत्माच नाही कळला, परमात्मा केव्हा कळायचा? आम्हाला आनंदच कळलेला नाही, आम्हाला परमानंद कधी कळणार? हां, आम्हाला वीरचक्रच मिळालेलं नाही, परमवीरचक्र कधी मिळणार? बैलगाडीचं चाक काढून गोल गोल फिरू आपण, ते बी उचलायची शंका आहे. हां, चक्र जे आहे हे मिळवण्यासाठी काय मेहनत करावी लागते? चक्राला पुढे वीर चक्र जोडलेले आहे, मग त्याच्या पुढे परम शब्द जोडलेला आहे. तुम्हाला परम शब्द म्हणजे काय? परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, त्याच्या पलीकडं काहीच नाही. गुड, बेटर अँड बेस्ट, बेस्टच्या पलीकडे काही नाही. तुमची फार अशी म्हणजे जिज्ञासा असेल उष्णतेसंदर्भामध्ये, प्रकाशासंदर्भामध्ये, सूर्याच्या पलीकडे उष्णता आणि प्रकाश नाही. किमान
पृथ्वीवासियांसाठी तरी नाही. ईश्वराच्या पुढे परमेश्वर, परमेश्वराच्या पलीकडे शक्ती नाही. आणि परमज्ञानाच्या पलीकडे ज्ञान नाही. तसं परमानंदाच्या पलीकडचा आनंद नाही, तसं परमस्वातंत्र्याच्या पलीकडे स्वातंत्र्य नाही. आता आम्हाला स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे या शरीराला हवं ते करता येणं, तेव्हा त्याला जेव्हा खायची इच्छा होईल ते खाता येणं, त्याला जेव्हा काही पाहायची इच्छा होते, पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून सुख घेण्याची इच्छा होते, तेव्हा त्याला ते सुख घेण्याची संधी मिळणं, परमसुख घेता येणं, हे जे स्वातंत्र्य आहे ते शरीराला हवं आहे. मनाला स्वातंत्र्य हवं आहे. त्याला वाटेल तसं वागता आलं पाहिजे, त्याला वाटेल तसे विचार त्याला धारण करता आले पाहिजे. अशा प्रकारे शरीर आणि मनाच्या पातळीवर जे स्वातंत्र्य असतं त्याला आम्ही सामान्य स्वातंत्र्य असं म्हणतो. मनुष्य जीवनामध्ये जे सांसारिक जीवन आहे आपलं, त्या सांसारिक जीवनामध्ये शरीर आणि मनाच्या माध्यमातून जे जे केलं जातं, भोगलं जातं, त्या सगळ्यांचं, त्या नात्यांचं, त्या सगळ्या उपलब्धींचं जे स्वातंत्र्य आहे त्याला म्हणायचं स्वातंत्र्य, साधारण स्वातंत्र्य, एक माणूस म्हणून. मग परमस्वातंत्र्य म्हणजे काय? परमस्वातंत्र्य म्हणजे ह्या दोघांच्याही पलीकडे. शरीराला काय हवं आहे हे झालं स्वातंत्र्य, आणि शरीर हवं आहे की नको हे झालं परमस्वातंत्र्य. मनाला काय हवं आहे हे स्वातंत्र्य आहे, परंतु मला आता मन बी हवं आहे की नको आहे ते झालं परमस्वातंत्र्य. मला हवं असेल तर मी मनाचा वापर करेल, मला नको असेल ते मन मी शांत करून ठेवेल. मला हवं असेल तर मी या शरीराचा वापर करेल, मला हवं नसेल तर मी शरीरातूनही बाजूला होईल. तर तुम्ही शरीरापासूनच जर बाजूला होऊ शकले तर तुम्ही वासनेपासून सुद्धा काय झाले? बाजूला झाले. साधू संतांचं कसं आहे? या शरीराला आणि मनाला सुख भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर आणखीनच ठीक आहे. आया तो वेलकम, नाही तो भीडकम. जीवनामध्ये जे सांसारिक लेवलला आहे, जे आपल्या भौतिक लेवलला आहे, त्या स्तरावरती जे जीवन आहे त्याचं स्वातंत्र्य असणं, आणि ते भौतिक जीवन हवं की नको याचं स्वातंत्र्य असणं, याला म्हणायचं परमस्वातंत्र्य. आनंद म्हणजे भौतिक स्तरावर जो मिळतो ह्या शरीर आणि मानसिक लेवलला, त्याला म्हणायचं आनंद. आणि त्याच्या पलीकडेही यांच्या असण्या नसण्याने पण फरक पडत नाही, हा जो आनंद आहे तो परमानंद आहे. मग त्यांच्या माध्यमातून मिळणारे सुख दुःख या सगळ्या गोष्टी काय झाल्या? तुम्हाला जर चांदीची जर वस्तू भेटली तर कसं काय होईल? आनंद होईल, होईल की नाही? आणि तुम्ही चांदीची वस्तू घेऊन चालली 1 किलोची जंगलामधून, आणि तुम्ही 1 किलोच घेऊन जाऊ शकता, आणि तुम्हाला अचानक पुढे सोन्याची भेटली 1 किलोची, तर तुम्ही चांदीची काय करणार? काय करणार? टाकून देणार, सोन्याची उचलणार. तुम्हाला पुढे जाऊन हिरे माणिक मोती भेटले तर मग तुम्ही काय करणार? सोनं पण टाकून देणार, बरोबर आहे की नाही? आणि सगळं झाल्यानंतर एक परिसाचा दगडच भेटला 1 किलोचा तर सगळंच टाकून देणार, आणि तो दगड घेणार. मित्रांनो, असं आहे परम म्हणजे काय हो? हवं तेव्हा सोनं करायचं आणि हवं तेव्हा नाही करायचं, संपला विषय. स्वातंत्र्य पाहिजे. बघा, एकदा एका राजाने मोठी तपश्चर्या केली. मोठी तपश्चर्या केल्यानंतर त्याने परमेश्वर त्याला प्राप्त झाला, आणि परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर परमेश्वराने विचारलं की काय पाहिजे बाळा तुला? तो म्हणे मला परीस पाहिजे. असा परीस पाहिजे की मी ज्याला हात लावेल त्याचं सोनं झालं पाहिजे. परमेश्वर खुश झाले आणि ते म्हटले तुझा हात हाच परीस, तू ज्याला लावशील त्याचं सोनं. राजा मोठा खुश झाला, आणि खुश झाल्यानंतर त्याने, तुम्हाला माहिती आहे, मोठ्या आनंदाच्या भरात त्याने खांबांना हात लावायला सुरुवात केली, खांब सोन्याची झाली. वस्तूंना हात लावायला केली, वस्तू सोन्याच्या झाल्या. ताटं, भांडे, शस्त्र, अस्त्र, सर्व महाल, सर्व सोन्याची झाली. थोड्या वेळाने राजाला भूक लागली. जेवणाचं ताट आलं, जेवणाच्या ताटाला हात लावला ते सोन्याचं झालं. ज्या ज्या पदार्थाला हात लावेल तो सोन्याचा व्हायला लागला. स्पर्श करेल ते सोन्याचं. पाण्याचा ग्लास घेतला तो सोन्याचा झाला. पाणी त्याच्या हाताला स्पर्श केला, पाणी सोन्याचं झालं. थोड्या वेळाने राणी आली. राणी म्हटली थांबा, आता तुम्ही खाऊ नका, मी तुम्हाला खाऊ घालते. राणीनं खायला घालायला सुरुवात केली. सहज राणीच्या शरीराला स्पर्श झाला, राणी सोन्याची झाली. आता बोला,
म्हणजे स्वातंत्र्य तर मिळालं, एक फार मोठं एक शक्ती मिळाली, वरदान मिळालं, पण ते वरदानाचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य एका अर्थाने जीवनापासून दूर घेऊन गेलं. हे स्वातंत्र्य नाही, हा लोभ आहे. हा लक्षामध्ये. आणि म्हणून तुम्हाला जे काही करण्याचं स्वातंत्र्य जर मिळालं तर तुम्ही तुमच्या जीवनाचा विनाशच करून घ्याल. आणि म्हणून सद्गुरू स्वातंत्र्याची चर्चा करत नाही आहे, सद्गुरू चर्चा करतात परम स्वातंत्र्याची. आणि म्हणून त्यांनी सांगितलं परम स्वातंत्र्य म्हणजे काय. तर तुमच्यामध्ये जर परम स्वातंत्र्य तुम्हाला जर शोधायचं असेल ना तर ते ध्यान आहे. कारण जिथं तुमचं ध्यान असतं ना तिथं ऊर्जा वाहते. हे लक्षात ठेवा. जिथं तुमचं ध्यान असतं, ध्यान म्हणजे काय, चित्त. आता चित्त म्हणजे काय, जिथे तुमची ऊर्जा एकवटते, जी गोष्ट तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या पंचेंद्रियांमध्ये प्रकाशित झालेली असते, फोकस्ड असते. मग ते कदाचित तुमचं ध्यान एखाद्या विचारावर असू शकेल, तुमचं लक्ष एखाद्या व्यक्तीवर असू शकेल, तुमचं लक्ष एखाद्या वस्तूवर असू शकेल, तुमचं लक्ष एखाद्या स्मृतीवर असू शकेल. जे तुम्ही फोकस्ड करता ते शक्तिमान होतं, ते प्रज्वलित होतं. जणू असं काही तुम्ही समजावं की एखाद्या दिव्याच्या ज्योतीवर तुम्ही लक्ष दिली तर ती लगेच पेट घेते. अशी शक्ती कशामध्ये आहे, ध्यानामध्ये आहे. मग ते ध्यान एका ठिकाणी केंद्रित करायचं, मन एका ठिकाणी केंद्रित नाही करायचं. बऱ्याच जणांना असं वाटतं ध्यान करणे म्हणजे मन एकत्रित करणे. कधीच नाही. मन आणि शरीराच्या पलीकडे जाणे म्हणजे ध्यान आहे. मग तिथं मनाचा संबंध येतोच कुठे. तुम्ही ज्यावेळेस मन एकाग्र करताना तेव्हा ते ध्यान नसतं, लक्षात ठेवा. तुम्ही कुठेतरी एक विचारांची जी काही दिशा आहे ती एका ठिकाणी एकवटता. फक्त तुम्ही कुठल्या तरी एका विचारामध्ये गुंतून पडता, त्याला ध्यान नाही म्हणत. ध्यान म्हणजे तुम्ही तिथे आहात, मी इथे आहे, तुमचं शरीर तिथे आहे, तुमचा विचार तिथे आहे आणि मी इथे आहे. आणि मी बघतोय शरीर, जसं तुम्ही मला बघताय तसं मी पण मला बघतोय. याला म्हणायचं ध्यान. मग आमचं जे ध्यान आहे ते ज्या ठिकाणी असतं ती गोष्टपासून आम्ही मुक्त होतो. आमच्या वडिलांची ही गोष्ट मी खूप वेळा सांगितली की त्यांना जर कधी जिलेबी जर खाऊशी वाटली तर ते गावात जाणार आणि पावशेर अर्धा किलो जिलेबी एकखटी विकत घेणार आणि पार अगदी कंटाळा येईपर्यंत, शिल्लक राहीपर्यंत खाणार, पूर्णपणे त्याच्यात मी लक्ष देऊन. परत मला जिलेबी खायची इच्छा नाही होती. तसं आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट या जगामध्ये ध्यान देऊन जर केली तर तुम्ही जी गोष्ट कराल त्यातून तुम्ही मुक्त व्हाल, तृप्त व्हाल. ध्यान दिल्यानंतर माणूस काय होतो, तृप्त होतो. ध्यान नाही दिलं तर अतृप्त राहतो. हे नेहमी लक्षात ठेवा. एखादी क्रिया, एखादी वासना पुन्हा पुन्हा का निर्माण होते, कारण तिच्यावर आमचं काय नसतं, भोग घेत असताना ध्यान नसतं. आमचं लक्ष, आमचं चिंतन दुसरीकडे भरकटलेलं असतं. चित्त म्हणजे तुमची मनस, बुद्धी आणि अहंकार या तिघांना सोडून पलीकडे जे जाते ती चित्त असतं तुमचं. जिथे तुमची मेमरी पण शिल्लक नाही आहे, ती सक्रिय नाही आहे, ॲक्टिव्ह नाही आहे. तिथं तुमचं बुद्धीसुद्धा सक्रिय नाही आहे आणि तिथं तुमचं अहंकारसुद्धा सक्रिय नाही आहे. ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस तुमच्या विरघळून जाता तेव्हा चित्त जागृत होतं. चित्त एकाग्र करणं म्हणजे काय, तर ते हे असतं जेव्हा तुमचं जीव जायला, म्हणजे एखादा प्रसंग असा असतो की तुमचा जीव जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही कुऱ्हाड वापरता, कुऱ्हाड जेव्हा तुम्ही चाकूने हे कापता, भाज्या कापता, तेव्हा तुमचं काय असतं, पूर्ण चित्त एकाग्र असतं. कारण तुम्हाला माहिती आहे इथं काय होऊ शकतं, अपघात होऊ शकतो. जेव्हा अपघात होण्याची शक्यता, संभाव्य क्षमता निर्माण होते ना, तेव्हा चित्त जागृत होतं. हे जे फॉरेनर्स लोक मोठमोठे स्टंट करतात, उड्या मारतात, कशा करता, चित्ताला स्पर्श करण्याकरता. त्या चित्ताला स्पर्श केला का त्यांना एक वेगळा अनुभव होतो, कारण ते स्वतःला विसरतात. स्वतःचे विचार, अहंकार, मीपणा, मेमरीज सगळं बाजूला होतं. जेव्हा तुम्ही चित्ताला स्पर्श करता तेव्हा पूर्णपणे तुम्ही स्वच्छ आणि क्लीन होऊन जाता. जसं रात्रीच्या गच्च अंधारामध्ये वीज चमकावी आणि संपूर्ण लख्ख असा प्रकाश पडावा काही सेकंदासाठी, तसं ती परिस्थिती निर्माण होते आणि तुमच्या चित्ताला तुमचा स्पर्श होतो. आणि म्हणून
ध्यान जे आहे ते तुमच्या चित्तासंदर्भात आहे. ध्यान तुमच्या मना किंवा शरीराच्या संदर्भात नाही आहे. ध्यान तुम्हाला चित्ताच्या पलीकडे घेऊन जातं. चित्ताच्या पलीकडे. चित्ताच्या पलीकडे काय? ऊर्जा आहे. तुमचं असं नाही, तुमचं जीवन आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनाला स्पर्श करताना त्यावेळेस माणूस तृप्त होऊन जातो. त्याला कुठल्या वासना कामना त्याच्यामध्ये नसतात का? नाही, असतात ना, पण ते अतृप्त नाही राहत. मी म्हटलं ना तुम्हाला, वासना पूर्ण झाली तर चांगलंच आहे, नाही झाली तर खूपच चांगलं आहे. म्हणजे असं आहे. काही लोकांना असं वाटतं की नाही, अरे मग शरीर आणि मनाच्या पलीकडे गेलं तर मग जीवनात काय आनंद राहणार आहे? सगळं तर भोग इथंच आहे. हां, तिथं सगळं असं म्हणजे वैराग्य आणि असं सगळं म्हणजे ते काय मजा आहे त्याच्यामध्ये? असं आमच्या कल्पना आहे. आम्हाला काय वाटतं, बऱ्याच तरुणांना काय वाटतं की या तरुण पिढींना काय वाटतं की अध्यात्म म्हणजे काय हो? ते नुसतं देव 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 आणि नुसतं टाळ कुटवायचे, नुसतं ते हे, याला काय अर्थ आहे? जीवनामध्ये रंग पाहिजे, जीवनामध्ये उत्सव पाहिजे, आनंद पाहिजे. जेवढा उत्सव आणि आनंद एखाद्या योग्याच्या जीवनामध्ये असतो तेवढा सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये नसतो. सामान्य मनुष्य भोग घेतल्यानंतर फ्रस्ट्रेट होतो. कुठलाही भोग घेतला की तो काय होतो? क्षीण होतो, कमजोर होतो. आणि साधू संत योगी भोग भोगल्यानंतर शक्तिशाली होतात, परमशक्तिशाली, परमानंदी होतात. म्हणून ते तांडव नृत्य करू शकतात. बरोबर आहे? लक्षामध्ये आपल्या तांडवामध्ये आपण सुरुवात जरी केली तरी आपले तुकडे इकडे तिकडे उडतील. मुद्दा जो आहे तो ध्यानाचा आहे. जेव्हा आम्ही ध्यान आमचं जागृत ठेवतो तेव्हा आम्ही त्या घटनेमधून, त्या व्यक्तीमधून, त्या प्रसंगामधून, त्या वासनेमधून, कामणीमधून काय होतो? अलिप्त होतो. आम्ही पण बघतो की तो शरीर कसं भोगत आहे. आम्ही पण बघतो अरे हे शरीर कसं, बघा, स्वतःहून स्वतःचं नुकसान करत आहे. जर तुमचं ध्यान जागृत असेल तर तुमच्या जीवनाची परमशक्ती तुम्ही वाया घालवाल का? आमच्याकडे सर्वात मोठी गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जीवन म्हणजे, ती म्हणजे वेळ, जो आम्ही दररोज बर्बाद करतो. आम्ही टाईमपास करण्यासाठी एवढे उत्सुक असतो की आम्ही कामापासून पळ काढतो, जबाबदारीपासून पळ काढतो आणि आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये घाई करतो, खूप घाई करतो. कशा करता? टाईमपास करण्याकरता, वेळ मिळावा म्हणून. आणि ते टाईमपास म्हणजे तुमच्या जीवनाची बर्बादी आहे. एखादा व्यक्ती पैसा जुगारामध्ये उडवतो, त्याची संपत्ती जुगारामध्ये उडवतो, त्यावेळेस बाकीच्या लोकांना जे कष्टाने पैसे कमवता त्यांना त्याची जाणीव होते, काय मूर्ख माणूस आहे, काय वेडपट माणूस आहे. ज्या पैशाच्या जीवावर त्यांनी आनंद कमवायला पाहिजे, उत्सव साजरा करायला पाहिजे, जीवनाचा उपभोग घ्यायला पाहिजे, तो पैसा कशामध्ये वाया घालू राहिला? जुगारामध्ये आहे. त्याचा लाभ घेऊ शकत नाही, अजून कमवायची इच्छा आहे. मग तुम्हाला मिळालेलं जीवन जेव्हा तुम्ही असं बर्बाद करता, मनोरंजनामध्ये, टाईमपास म्हणून, झोपा काढून, आळस करून, बेजबाबदार वागून तुम्ही हे जे जीवन वाया घालवता, तेव्हा माझ्यासारख्याला हसू येतं. हां, ज्याला मिळालेलं नाही आहे, ज्याला आजार झाला आहे, त्याला ते जीवन वाढवण्यासाठी तो किती खर्च करतो, लाखो रुपये खर्च करतो. आणि ज्याला मिळालं आहे त्याला ते कळलेलं नाही आहे, कारण ध्यान जागृत नाही आहे. असं आहे. मग तुमचं ध्यान जर जागृत झालं, तुम्हाला तुमच्या शक्तींची, आयुष्यामधला जो अनमोल वेळ आहे त्याची किंमत कळेल की मी एकही क्षण वाया घालवायला नको. बघा, कुठलंही व्यसन असेल ते का सुटत नाही? कारण ते व्यर्थ आहे ह्याची जाणीवच होत नाही ना. तुम्ही ध्यान देऊन जर एखादा सिगरेट जर स्वतः पिले, तंबाखू जर मळली, आता जर तुम्हाला कोणी म्हटलं की तंबाखू खा मस्तपैकी, तर तुम्ही हसाल स्वतःला, हे काय बावळटपणा आहे, एवढं सोन्यासारखं शरीर आणखीन घाण का करून घ्या? हां, हे आत्ता कळतं का? त्याच्यामधला तुच्छपणा, त्याच्यामधला क्षुद्रपणा, त्याच्यामधला मूर्खपणा आता कळायला लागला. तसंच व्यसनांच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्हाला कळतं की हे व्यसन म्हणजे मूर्खपणा आहे, पारतंत्र्य आहे, मी गुलाम आहे त्याचा, आणि जेव्हा तिला ध्यान केंद्रित होतं तेव्हा कळतं अरे काय बावळटपणा आहे, काय करतोय मी. ध्यान केंद्रित झालं की त्यातून मुक्त होत, त्याला स्वातंत्र्य असं म्हणतात. असंच वासनेचं पण आहे. जो पुरुष किंवा स्त्री जेव्हा वासनेत उतरते तेव्हा तिचं ध्यान तिथे नसतंच, त्याचं ध्यान तिथे नसतंच. तो त्या इथून पाठीमागे जे काही त्यांनी पिक्चर बघितले असतात, सिनेमा बघितलेले असतात, ज्या कल्पना केलेल्या असतात, त्या कल्पनेच्या दुनियात असतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तो अतृप्त राहतो.
तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर तिला ध्यान अरे साधं जेवण करताना माणसांचं ध्यान केंद्रित होत नाही, तर ती तर गोष्ट तर तुम्हाला धुंद करणारी आहे, नशा आणणारी आहे. तुमच्या शरीरामध्ये विविध प्रकारचे रसायनं तुमच्या रक्तामध्ये भेसळ करणारी आहे. अशा क्षणी तुम्ही स्वतःला सावध ठेवणं तर फार अवघड आहे. कारण शरीर पण धुंद होऊन जातं, मन सैरभैर होऊन जातं. एखाद्या जर भिकाऱ्याला जर अशी पंचपक्वान्नाची डिश जर भेटली तर त्याची कशी अवस्था होते? सैरभैर होऊन जातो. हे खाऊ की ते खाऊ, ते खाऊ. म्हणजे तो खातो कशासाठी आहे हे तो विसरून जातो. स्वतंत्र राहत नाही, तो त्या अन्नाचा गुलाम होऊन जातो. तसं एखादा शारीरिक भोगामध्ये उतरलेले जे जोडपं असतं ते पण असंच बेधुंद होऊन जातं, आणि ते बेधुंद होणं त्यांना कायम आतृप्त करून ठेवतं. तिथं पण जागृत राहिला पाहिजे, आणि तिथं तुम्ही जर जागृत राहू शकलात तर तुम्ही मुक्त व्हाल. पण तुम्हाला ती गोष्ट आकर्षित का करते? कोणतीही असो ती, पैसा कमवण्याची का असे ना, तुम्ही पैसा ज्यावेळेस कमवता त्यात पैशाचा आनंद अनुभव, त्याचं सगळं ते असणं, ह्याचा सगळा तुम्ही बोध घ्या. जागृत ठेवा स्वतःला. जागृत ठेवल्यानंतर तुम्ही आपोआप त्याच्या मोहातून काय होणार आहे? बाहेर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त पैसा जर कमवला तर तो रिसायकलिंगमध्ये जातो. म्हणजे कसा? गव्हर्नमेंट जवळजवळ 70% पैसा टॅक्समधूनच कापून घेते, आणि उरलेल्या पैशामध्ये तुम्हाला समाज उभा करायचा असतो. सांगायचं तात्पर्य काय? की तुम्ही जर बारकाईने जर प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला तर हे ओझं आहे. ज्याला तुम्ही श्रीमंती म्हणता, ज्याला तुम्ही सौंदर्य म्हणता, ज्याला तुम्ही प्रतिष्ठा म्हणता, हे खरं तर तुमच्या आत्म्यावर जडलेलं ओझं आहे. एखाद्या स्त्रीच्या अंगावरती सोनं फार आवडतं तिला, तुम्ही तिला 2 तोळे सोनं दिलं, ती हा किती आनंद, 10 तोळे, आणखीन आनंद. तिला जर म्हटले 4 किलो घालावं लागेल, हे फेकून दे बाबा तिकडं, 24 तास अंगावर ठेवावं लागेल, आणि 4 किलोच घालावं लागेल म्हटलं तर एक दिवस मजा वाटेल, दुसऱ्या दिवसापासून ते ओझं होईल. मित्रांनो, आमच्या जीवनामध्ये हे जे सगळं आहे हे सगळं आम्हाला गुलाम बनवतं, आणि म्हणून याच्यातून मुक्ती पाहिजे. ते तुमच्या शरीरावर असू द्या, परंतु ते तुमच्या आत्म्याला चिकटलं नाही पाहिजे. मग ते पैसा असो, पद असो, प्रतिष्ठा असो, वासना असो, कामना असो, ह्या सगळ्यातून तुम्ही मुक्त असले पाहिजे. म्हणून सद्गुरू सांगता की तुम्ही ध्यान जे आहे ती तुमच्या आतलं परम स्वातंत्र्य आहे. बाहेर तुमच्या जगामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे की नाही माहीत नाही, पण तुमच्या आतमध्ये परम स्वातंत्र्य असलं पाहिजे. सिकंदराच्या सैनिकांनी जेव्हा त्या नग्न अशा साधूला जेव्हा आदेश केला, तुला आमच्या राजाला भेटायला जावं लागेल, ते म्हटले तुम्ही माझा देह नेऊ शकता, मला नेऊ शकत नाही. ते बिचारे, त्यांना काय कळणार देह आणि आत्मा, ते त्याच्याकडे बघत राहिले. पण त्यांनी एक बघितलं, त्यांनी पहिल्यांदा पाहिलं, अरे मृत्यूचंही भय नसलेली माणसं पण या जगात आहे. ते सुद्धा चाचरले, तलवार म्यानातून बाहेर काढली, परत आतमध्ये टाकून दिली. अरे ह्याच्या डोळ्यामध्ये मृत्यूचं भय नाही, कारण तो स्वतंत्र आहे. संत तुकाराम महाराज आपल्या सगळ्या कर्जाच्या पोतळ्या सगळ्या रजिस्टर जाळून टाकू शकले. संत दामाजी पंत सरकारी कोठारं मुक्त करू शकले. आपल्या पदाचा त्यांनी खऱ्या अर्थाने वापर केला, जो सरकारच्या दृष्टीने गैरवापर आहे. म्हणजे पदाचा, पैशांचा, संपत्तीचा किंवा आपल्या सगळ्या वारसाचा जो एक आसक्तीचा भाव आहे तो सोडून देणं म्हणजे स्वातंत्र्य आहे. आपल्या मर्जीप्रमाणे, गरजेप्रमाणे त्याचा वापर करता येणं, कल्याणासाठी, सत्यासाठी त्याचा वापर करता येणं, तुमचं आयुष्य, तुमचे श्रम, तुमचा पैसा, तुमची उपलब्धी, तुमचं कौशल्य, तुमचं असणं, हे सगळं जेव्हा तुम्ही कल्याणासाठी वापरू शकता आणि त्याच्यासाठी तुमची सगळी शक्ती पणाला लावू शकता, निस्वार्थपणे, निर्भयपणे, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतंत्र आहे. इथं पोरांना जर विचारलं, पोरांनो पुढचं काय प्लॅनिंग आहे, नाही थांबा घरच्यांना विचारून सांगतो, जो पण लग्न झालं नाही तोपर्यंत, बरोबर आहे. जे लग्न झाले त्यांना विचारलं तर थांबा बायकोला विचारून सांगतो, बायकोला विचारलं ते मी थांबा मी नवऱ्याला विचारून सांगते. म्हणजे इथे कोणीही स्वतंत्र नाही आहे. का नाही आहे? कारण त्यांनी त्याचा आतलं स्वातंत्र्य गमावून बसलेलं आहे. आतमध्ये सम्राट आहात तुम्ही, प्रत्येकजण स्वतःमध्ये सम्राट आहे. त्याच्या आतलं जे सम्राटपण आहे, ते स्वातंत्र्य आहे, ते तुम्हाला तेव्हाच उपभोगता येईल जेव्हा तुम्ही तुमची ध्यानाची प्रक्रिया काय कराल, जागृत ठेवाल. कायम जागृत राहा.
का मी काय आहे, नश्वर आहे. हे शरीर आणि मन हे नश्वर आहे. मी काही आणलेलं नाही, मी काही नेणार नाही. बरोबर आहे. आणि मी जो आहे तो कधी जन्म पावलेला नाही, कधी मरण पावत नाही. मग मला भय कसायचा आहे? मी जे इथे पाहतोय माझ्याजवळ ते सगळं माझं नाही आहे. हे काही वेळासाठी गाठोडं कुणीतरी माझ्याजवळ ठेवलं आहे. हे मला जातानाच तिथं ठेवून जायचं आहे. मग ते प्रतिष्ठेचा असो, पैशाचा असो, नात्याकोत्यांचा असो, समाजाचा असो, काही असो, हे सदैव जो जागृत ठेवतो मनामध्ये, सतत तो आपल्या कामामध्ये आणि वर्तमान काळातल्या क्षणांमध्ये जो सतत रममान असतो, तिथं जिथं आहे तिथंच असतो, विचारांची शृंखला सगळी बंद करून ठेवतो, त्याच्या हातात आहे. त्याच्या हातात आहे विचार कधी सुरू करायचे आणि कधी बंद करायचे, काय विचार करायचे आणि काय नाही करायचे, त्याच्या हातात आहे. बाहेरून आलेलं जे काही कौतुक आहे किंवा अपमान आहे किंवा जे काही आहे त्याला किती महत्त्व द्यायचं हे ज्याच्या हातात आहे तो स्वतंत्र आहे. बाकी सगळे आम्ही बंधनात आहे. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रेम बंधन आहे का मुक्ती आहे? प्रेम म्हणजे मुक्ती आहे. पण प्रेम काय झालं हल्ली? बंधन आहे. म्हणजे आम्ही प्रेमाची, जशी स्वातंत्र्याची आम्ही व्याख्या तयार केल्या ना, तशा प्रेमाची व्याख्या आम्ही तयार केल्या. आमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये जे काही देवाणघेवाणीचं आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतो त्याला प्रेम म्हणतात लोक हल्ली. मग ते शारीरिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, या सगळ्या गोष्टींची जी देवाणघेवाण आहे. हां, तू मला हे दिलं तर मी तुला ते देईल, ते तू मला दिलं तर मी तुला हे देईल, तू ते जर नाही दिलं तर मी हे नाही देणार. हां, अरे ब्रेकअप करून सगळे कागदपत्र रिटर्न देईल परत सगळे, आहे की नाही? हे जे आहे हे काय व्यवहार आहे. म्हणून जीवनामध्ये जेवढे अंग आहेत ना मित्रांनो, ते सगळे स्वातंत्र्याकडे नेणारे आहेत. सत्य हे स्वातंत्र्य आहे. सत्य, स्वातंत्र्य आणि आनंद हे एकच तीन अर्थाचे, तीन शब्द एकाच अर्थाचे आहे, एकाच शक्तीकडे घेऊन जाणार आहे. जिथं सत्य आहे तिथे स्वातंत्र्य आहे, तिथे आनंद आहे. आणि म्हणून आम्हाला जर जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर एक परम श्रेष्ठ असं जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, परमेश्वर प्राप्त करायचा असेल, परमानंद हवा असेल, आम्हाला परमवीर चक्र प्राप्त करायचं असेल, ह्या प्रकृतीचं परमवीर चक्र, आणि आम्हाला कर्तृत्व करून आमची कीर्ती संपादन करायचे असेल आणि परमस्वातंत्र्य प्राप्त करायचं असेल, तर आम्ही जागृत राहणं आणि शरीर आणि मनाच्या पलीकडं आमचं ध्यान घेऊन जाणं हेच आमच्यासाठी सर्वात मोठं काय आहे? योग आहे. आणि तो योग आम्ही सर्वांनी काय केला पाहिजे? साधला पाहिजे. आणि तो साध्य करण्याची, साधण्याची जी संधी आम्हाला मिळते, जी आम्हाला ज्याप्रमाणे आज एक जागृती मिळते, सतत आम्हाला त्या दिशेने प्रवास करण्यासाठी जी काही प्रेरणा मिळते, ह्या प्रेरणेसाठी आम्ही त्या परमात्म्याचे आणि प्रकृतीचे धन्यवाद मानले पाहिजे. धन्यवाद.